Hello friends. In previous lecture, we had seen about formation of drop and bubble. This is the important topic for our examination. With explanation, they will ask for 4 marks. We also had seen capillary action and condition for capillary falls and capillary rise. Today, we start with the next topic, that is expression for capillary rise or fall. There are two methods for this expression. Method 1 by using pressure difference and method 2 by using force. Let's start with first method using pressure difference. Start with the first method using pressure difference. Then the pressure due to the liquid column with height h must be equal to the pressure difference 2T upon R due to the concavity. म्हणजे तुम्हाला एक लिक्विड कंटेनर दिसतंय, त्याच्यामध्ये तुम्ही एक लिक्विड भरलंय. मग हा तुम्हाला झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. रेडी. दिस कॅपिटल आर इज नथिंग बट द रेडियस ऑफ कर्वेचर अँड दिस आर इज नथिंग बट द रेडियस ऑफ कॅपिलरी. बट तुम्ही काय सांगितलंय, द प्रेशर ड्यू द लिक्विड कॉलम विथ हाईट एच इज मस्ट बी इक्वल टू द प्रेशर डिफरन्स 2T अपॉन आर. म्हणजेच एच रो जी इज इक्वल टू 2T अपॉन आर. 2T अपॉन आर याला इक्वेशन नंबर 1 द्या. राईट. देन मग दिस एच इज नथिंग बट द हाईट, दिस रो इज नथिंग बट द डेन्सिटी and g is nothing but the acceleration due to gravity. Then theta is nothing but the angle of contact and r is nothing but the radius of capillary tube. This small r is the radius of capillary tube and this capital R is the radius of curvature. Then आता हे कसं लिहिलं, एच रो जी इज इक्वल टू 2T अपॉन आर. कारण तुम्ही काय सांगितलं, द प्रेशर ड्यू द लिक्विड कॉलम, म्हणजे आपण असं लिहितो जे आपला पार्ट स्किप झालाय त्या ठिकाणी एकदा आपण असं लिहिलंय पी आय मायनस पीओ इज इक्वल टू एच रो जी. हे ऑलरेडी तुमचं एकदा शिकून झालंय मागे, जो पार्ट आपला रिड्यूस झालाय. देन रेडियस ऑफ कर्वेचर आर इज इन द मिनिस्कस. रेडियस ऑफ कर्वेचर कसं आहे, इन द मिनिस्कस. देन आर इज इक्वल टू capital R is equal to small r upon cos theta. Capital R is equal to small r upon cos theta. मग तुम्हाला काय सांगितलंय, टू फाइंड द रेडियस ऑफ कर्वेचर R ऑफ द मिनिस्कस इज R is equal to R upon cos theta. आता हे कसं आलं, मग तुम्हाला माहिती आहे cos theta is equal to adjacent upon hypotenuse. cos theta काय असतो, adjacent upon hypotenuse. मग this is your adjacent, this is your opposite and this is your hypotenuse. मग cos theta इज इक्वल टू काय असतं, cos theta आपण cos theta काढू. cos theta इज इक्वल टू ऍडजस्टंट. ऍडजस्टंट काय, स्मॉल आर. हायपोटेन्स काय, कॅपिटल आर. देन आपल्याला कॅपिटल आर फाइंड आउट करायचा आहे. वी हॅव टू फाइंड द कॅपिटल आर. म्हणजे हा डिनॉमिनेटरला इकडे शिफ्ट करा न्यूमरेटरला, हा कुठे पार्ट गोइंग टू डिनॉमिनेटर. म्हणजे तुम्हाला काय आलं आर, कारण बुक मध्ये आपल्याला डायरेक्ट दिलंय आर इज इक्वल टू आर अपॉन कॉस थिटा. हे एक स्टेप फक्त मध्ये तुम्ही ऍड करा. देन याला इक्वेशन नंबर 2 म्हणा, कारण आर इज इक्वल टू काय आहे, आर अपॉन कॉस थिटा. आणि फर्स्ट इक्वेशन तुम्ही स्टेटमेंट राईट डाऊन केले ते काय तुमचं, एच रो जी इज इक्वल टू टी अपॉन आर. इथं पण एक आर आहे, हा पण तुम्ही आर इकडे शिफ्ट करा. म्हणजेच काय येणार, हा आर जर इकडे गेला तर हा तुमचा एच रो जी हा इकडे डिवाइड लाईन. म्हणजे आर इज इक्वल टू 2T अपॉन एच रो जी. याला इक्वेशन नंबर 3. याला इक्वेशन नंबर किती दिलंय, 3. म्हणजे दोन्ही साईडला आर आर आलंय, दोन्ही साईडला आर आलंय. म्हणजे कम्पेअर इक्वेशन 2 and 3. मग दोन्ही इक्वेशन कम्पेअर करा. दोन्ही इक्वेशन कम्पेअर करायचं म्हणजे तुम्ही काय करणार, फक्त 2T अपॉन एच रो जी इज इक्वल टू आर अपॉन कॉस थिटा. हे दोन्ही इक्वेशन फक्त तुम्ही काय करणार, कम्पेअर करणार. कम्पेअर करणार म्हणजे आपण इथं लिहू 2T अपॉन एच रो जी इज इक्वल टू आर अपॉन कॉस थिटा. आर अपॉन कॉस थिटा. वी हॅव टू फाइंड द एच, म्हणजे आपल्याला हाईट फाइंड आउट करायची. मग त्याच्यात काय करणार तुम्ही, हा कॉस थिटा डिवाइडला इकडे शिफ्ट करा, म्हणजे न्यूमरेटर लाईन. देअरफॉर इथे लिहा तुम्ही, देअरफॉर काय आहे 2T कॉस थिटा. हा आर इकडे शिफ्ट करा.
डिवाइड बाय आर, आपल्याला एच फाइंड आउट करायचं आहे ना, हा रो जी जागेवर ठेवा, एच तिकडे शिफ्ट करा, म्हणजे आर रो जी इज इक्वल टू एच, इज इक्वल टू एच, म्हणजे एच इज इक्वल टू, म्हणजे एच इज इक्वल टू काय आलंय 2t cos थीटा अपॉन आर रो जी. इज काय आलंय, फ्रॉम दिस वी कॅन फाइंड द राइज और फॉल ऑफ लिक्विड इन कॅपिलरी. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, तुमचं लिक्विड राईज होतंय का फॉल होतंय, म्हणजे हाईट इज काय आलं मग 2t cos थीटा अपॉन आर रो जी. देन मग तुम्हाला समजणार कसं की वॉटर तुमचं राईज होतंय का फॉल होतंय, मग त्यासाठी हा तुम्हाला अँगल दिलाय, म्हणजे हा काय थीटा, थीटा म्हणजे काय अँगल. मग अँगल मग तुम्हाला समजणार लिक्विड राईज होतंय का फॉल होतंय. म्हणजेच कसं, इफ इफ थीटा इज ग्रेटर दॅन 90, जर थीटा तुमचा ग्रेटर दॅन 90 असेल, if theta is greater than 90, then the angle of contact theta is obtuse, right? हे लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस झालंय, angle of contact theta is obtuse, and we had seen the convex meniscus. मग तुम्हाला काय भेटतो, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आणि कॉन्व्हेक्स मेनिस्कस कशामध्ये भेटतो, मर्क्युरी. कॉन्व्हेक्स मेनिस्कस इन फॉर्म इन मर्क्युरी. इफ सेकंड केस, इफ थीटा इज स्मॉलर दॅन 90, पहिल्यांदा थीटा तुम्ही कसा ग्रेटर, त्यावेळेस तुम्हाला ऑप्टिस अँगल भेटतो, तुम्हाला कॉन्व्हेक्स मेनिस्कस भेटतो, आणि कशामध्ये फॉर्म होतो, मर्क्युरीमध्ये. जर आता थीटा इज स्मॉलर दॅन 90, then angle of contact is acute, then we have to concave meniscus, and concave meniscus is formed in a water. This is about the first method using pressure difference. Then second method using force. I will present my PPT on your screen. तुम्ही काय पाहता, एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राइज और फॉल. इन दॅट वी हॅव टू डिस्कस द फर्स्ट मेथड युजिंग प्रेशर डिफरन्स, ती आता आपण पाहिली. सेकंड मेथड युजिंग फोर्स, मेथड सेकंड युजिंग फोर्स. देन द लेंथ ऑफ लिक्विड कॉलम कॉन्टॅक्ट इनसाइड द कॅपिलरी इज द सर्कमफरन्स 2 पाय आर. आता ही कॅपिलरी दिसते, त्याचा सर्कमफरन्स किती असणार, 2 पाय आर. पण त्याच्या आधी राईज ऑफ वॉटर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, तुमचं वॉटर काय होतंय, राईज होतंय, पण कशाच्या अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणजे वॉटर तुमचं इथून हे दिसतंय तुम्हाला, एक वॉटर तुमचं वरती गेलं, जेवढा प्रेशर और फोर्स तुम्हाला वर जाण्यासाठी लागणार तेवढा तुम्ही इक्वल फोर्स कुठे लावणार आहे, खाली. म्हणजे राईज ऑफ वॉटर इज अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, हेन्स वेट ऑफ द लिक्विड कॉलम मस्ट बी इक्वल and opposite to the proper component of the force due to the surface tension at the point of contact. म्हणजे जेवढा फोर्स तुम्हाला लिक्विड वर जाण्यासाठी लागणार तेवढाच फोर्स तुम्ही काय करता, डाऊनवर्डला ऍक्ट करताय. मग तुम्हाला डाऊनवर्डला दिसतंय mg, हा mg दिसतंय, आणि वरती तुम्हाला दिसतंय ft. मग आता ft इज द फोर्स, ft इज द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन, and this theta is the angle of contact. Then we have to resolve this vector. तुम्ही हा वेक्टर रिझॉल्व करा. then we have to resolve this vector. मी एरो इंडिकेट करतोय, ft cos theta. जर तुम्ही रिझॉल्व करा तुम्हाला काय ft cos theta, आणि ft cos theta is the proper component of the force. तो तुमचा काय आला, प्रॉपर कॉम्पोनंट ऑफ द फोर्स. म्हणजे तुम्ही कसं लिहू शकता, कारण ft cos theta तुमचा कसा आहे, अपवर्ड डायरेक्शनला आहे, आणि mg कसा आहे तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे दोन्ही डायरेक्शन कसे अपोजिट. म्हणजेच ft cos theta इज इक्वल टू mg. तुम्ही असं लिहू शकता, ft cos theta इज इक्वल टू mg. दिस इज युअर मेन इक्वेशन. हे आपलं काय मेन इक्वेशन आहे. देन लेंथ ऑफ द सर्कल इन कॅपिलरी. आता हे तुमचं सर्कल आहे, लेंथ ऑफ द सर्कल इन कॅपिलरी इज 2 पाय आर. देन फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ft इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ इन कॉन्टॅक्ट. सरफेस टेन्शन इंटू लेंथ इंटू कॉन्टॅक्ट. देन सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय t, अँड लेंथ इन कॉन्टॅक्ट तुम्ही आता फाइंड आउट केलं किती आली, 2 पाय आर.
ft is equal to t into 2 pi r. Then the vertical component of the force, vertical component आपण कशाने रिप्रेझेंट केलंय, एफ टी, हे ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर काय व्ही, म्हणजेच फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट व्हर्टिकल, म्हणजे आपण आता वरचं पाहतोय. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट व्हर्टिकल म्हणजे आपण हे वरचं पाहतोय हा पार्ट. देन मग एफ टी व्ही म्हणजे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट व्हर्टिकल इज इक्वल टू एफ टी कॉस थिटा, असा फॉर्म्युला असतो. कसा फॉर्म्युला असतो, एफ टी कॉस थिटा. आणि तुम्ही ऑलरेडी एफ टी फाइंड आउट केलाय. मग एफ टी काय, 2 into 2 pi r, आणि हा कॉस थिटा ॲज इट इज, कारण तुम्ही ऑलरेडी लिहिलंय एफ टी कॉस थिटा. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट व्हर्टिकल इज इक्वल टू काय, टी 2 pi r into cos theta. Then ignore the capillary. आता तुम्हाला इग्नोर करायचं, इग्नोर द कॅपिलरी इन द कॉन्केव मिनिस्कस अँड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन कॅपिलरी. मग व्ही इज इक्वल टू तुम्हाला दिसतंय पाय आर स्क्वेअर एच. पाय म्हणजे कॅपिलरी राईज, व्ही इज इक्वल टू काय आलंय, पाय आर स्क्वेअर एच. म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर. हा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. हे जर तुम्ही ते क्लिअर नीट चेक केलं, हा पार्ट तुमचा मला इग्नोर करून टाका, तर जस्ट लाईक काय होईल ते सिलेंडर. मग व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज पाय आर स्क्वेअर एच. देन वी नो दॅट डेन्सिटी रो इज इक्वल टू एम अपॉन व्ही. तुम्हाला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल काय असतं, डेन्सिटी इज इक्वल टू रो इज इक्वल टू एम अपॉन व्ही. रो इज इक्वल टू एम अपॉन व्ही, मास अपॉन व्हॉल्यूम आणि डेन्सिटी. Then we have to find the mass. M is equal to rho into V, and we know that what is the V, pi r square h. Put the value of this equation, म्हणजे m is equal to हा रो तुमचा as it is pi r square h, pi r square h. ही व्हॅल्यू भेटली तुम्हाला m ची. मग m is equal to pi r rho pi r square h, म्हणजे mass of the liquid in the capillary rises. m is equal to pi r square h rho. Then weight of the liquid in the capillary rise or fall. मग w is equal to फॉर्म्युला असतो, w is equal to काय असतं, m g. तुम्ही ऑलरेडी m फाइंड आउट केलाय, म्हणजे m काय तुमचा रो पाय r स्क्वेअर h इंटू g, म्हणजे w is equal to रो पाय r स्क्वेअर h, आणि हा तुमचा g ॲज इट इज, म्हणजे w is equal to तुम्हाला दिसतंय तिथं w डायरेक्टली लिहिलंय मी, पाय r स्क्वेअर h रो g. देन इक्वेटिंग राईट साइड्स ऑफ इक्वेशन. आता इक्वेट करायचं, कारण का, अकॉर्डिंग टू स्टेटमेंट, तुम्हाला स्टेटमेंट होतं काय, दिस मस्ट बी इक्वल अँड अपोजिट टू द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ते कसं इक्वल अँड अपोजिट, म्हणजे इक्वल अँड अपोजिट म्हणजे तुम्हाला आता वरती एक पार्ट भेटलाय, w इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच रो जी, आणि तुम्ही एक तिकडे फाइंड आउट केलाय एफ टी व्ही, म्हणजे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट व्हर्टिकल. तो किती आला तुमचा, टी इंटू 2 पाय आर इंटू कॉस थिटा. आपण दोन इक्वेशन इक्वेट केले म्हणजे तुम्हाला इथं ब्लॅकबोर्डवर परत लिहितोय ते पाय आर स्क्वेअर एच रो जी इज इक्वल टू टी इंटू 2 पाय आर, आणि हा तुमचा कॉस थिटा. देन वी हॅव टू फाइंड द सरफेस टेन्शन. तुम्हाला सरफेस टेन्शन फाइंड आउट करायचंय, म्हणजे टी फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे इथं तुमचा एक आर आहे, हा आर स्क्वेअर आहे, कट करा. हा पाय तुमचा पाय कॅन्सल झाला, म्हणजे इथं उरलं काय फक्त रो आर एच जी इज इक्वल टू हा टी 2 कॉस थिटा. देन वी हॅव टू फाइंड द सरफेस टेन्शन, म्हणजे वी हॅव टू फाइंड द टी. मग टी इज इक्वल टू रो आर एच जी अपॉन 2 कॉस थिटा. मग टी इज इक्वल टू काय आलं तुमचं, आर एच रो जी अपॉन 2 कॉस थिटा. फॉर एक्सप्रेशन इज ऑल्सो व्हॅलिड फॉर द कॅपिलरी फॉल. ज्या फॉर्म्युला तुम्ही काय फाइंड आउट करता, सरफेस टेन्शन ऑफ ए लिक्विड. देन आतापर्यंत तुम्ही जो पार्ट पाहिलाय, म्हणजे सरफेस टेन्शन घ्या, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, देन कॅपिलरी. हा पार्ट कसा, फ्लुइड
ॲट रेस्टला होतं. इथपर्यंत काय होतं, फ्लुइड ॲट रेस्ट. इथून पुढे जो पार्ट पाहणार तो आपण, ते फ्लुइड्स इन मोशन. फ्लुइड्स इन मोशन. मग फर्स्ट वे हाऊ टू डिस्कस the hydrodynamics. What is meant by hydrodynamics? The branch of physics which deals with the study of properties of fluid in motion. प्रॉपर्टी स्टडी करायच्यात, पण फ्लुइड कसं पाहिजे इन मोशन इज कॉल्ड ॲज हायड्रोडायनॅमिक्स. त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोडायनॅमिक्स. इन दॅट वी हॅव टू डिस्कस द फ्यू डेफिनेशन. मग तुम्हाला एक डायग्राम दिसते. फिगर शोज अ पाईप हुज डायरेक्शन अँड क्रॉस सेक्शनल एरिया चेंज आर्बिटरी. ॲझ्युम अन आयडियल फ्लुइड. तुम्हाला काय ॲझ्युम करायचं आहे, अन आयडियल फ्लुइड टू फ्लो थ्रू द पाईप. त्या पाईप मधून तुम्हाला आयडियल फ्लू मूव्ह करायचे. वी डिफाईन द फ्यू टर्म्स यूज द डिस्क्राईब द फ्लो ऑफ ए फ्लुइड. मग फर्स्ट स्टेडी फ्लो. फर्स्ट डेफिनेशन स्टेडी फ्लो. मेजरेबल प्रॉपर्टी such as pressure or velocity of the fluid at a given point is constant over time. आता तुम्हाला डायग्राम दिसते, बरोबर आहे का? हां, मग मेजरेबल प्रॉपर्टी स्टेडी फ्लो काय आहे? स्टेडी फ्लो मेजरेबल प्रॉपर्टी सच ॲज प्रेशर और व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड ॲट अ गिवन पॉइंट इज कॉन्स्टंट ओव्हर टाइम. म्हणजे आता तुम्हाला प्रत्येकाची लाईन वेगवेगळी दिसते, बरोबर आहे का? म्हणजे कॉन्स्टंट टाइम आहे. म्हणजे तुम्ही एखादा, म्हणजे वी हॅव टू मेजर द व्हेलॉसिटी अँड प्रेशर. म्हणजेच एका पाईपमधून जर फ्लुइड फ्लो होत असेल, म्हणजे ह्या पाईपमधून फ्लुइड फ्लो होते, मी ह्या पॉईंटला मेजर करून सांगू शकतो किती फ्लुइड फ्लो झालाय. ह्या पॉईंटला समजा मी ते टच केले, त्या पॉईंटला मी सांगू शकतो किती फ्लुइड फ्लो होऊ शकतं. देन सेकंड फ्लो लाईन्स. आता फ्लो लाईन्स इट इज अ पाथ ऑफ अन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड. म्हणजे प्रत्येकाचा पाथ वेगवेगळा आहे. डायग्राम तुम्हाला दिसतंय, हा एक एरो चाललाय, हा एक आहे. इज द पाथ अँड इंडिव्हिज्युअल पार्टिकल. म्हणजे प्रत्येकाचा पार्टिकलचा पाथ वेगवेगळा आहे इन अ मुव्हिंग फ्लुइड. त्यालाच आपण काय म्हणतो, फ्लो लाईन. त्यालाच आपण काय म्हणतो, फ्लो लाईन. देन फ्लो ट्यूब. आता प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल पार्ट आहे, मग त्याचं काय तयार होणार, बंडल तयार होणार. म्हणजेच काय, फ्लो ट्यूब इज नथिंग बट इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स. म्हणजे फ्लो लाईन्स काय, तुमचा प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल पार्ट आहे. म्हणजे ही एक झाली 1 by 1. हे काय केलं, इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन बाउंडेड बाय अन इमॅजिनरी वॉल. म्हणजे काय केलं, एखाद्या वॉल मध्ये काय केलं आपण, बाउंडेड केलं. त्याला आपण काय म्हणतो, फ्लो ट्यूब. देन स्ट्रीम लाईन. इट इज अ कर्व whose tangent at any point in the flow is in the direction of the velocity of the flow at that point. म्हणजे हा it is a curve whose tangent, it has a tangent at any point of the flow is the direction of the velocity. म्हणजे डायरेक्शन ऑफ द velocity ला असणार आहे flow at that point. Then laminar flow or streamline flow. It is a steady flow in which adjacent layer of a fluid move smoothly over each other. म्हणजे कसं होतात, मूव स्मूथली ओव्हर इच अदर. त्याला आपण काय म्हणतो, स्टडी फ्लो. स्टडी फ्लो म्हणजे काय, स्टडी फ्लो ऑफ रिव्हर कॅन बी ॲझ्युम टू अ लॅमिनार फ्लो. म्हणजे काय, एका रिव्हर मध्ये, नदीमध्ये पाणी जास्त चालू असतं, नाही तर कॅनॉल म्हणा, तो कसा असतो, स्टडी फ्लो असतो. स्टडी म्हणजे सारखा फ्लो त्यात चाललेला असतो. स्ट्रीमलाईन फ्लो काय, इट इज अ स्टडी फ्लो इन विच adjacent layer of a fluid move smoothly over each other. म्हणजे तुमचा फ्लो कसा, आपण एक्झाम्पल काय घेतो, मग स्टेडी फ्लो ऑफ रिव्हर कॅन बी ॲझ्युम टू द स्ट्रीमलाईन फ्लो. देन टर्बुलंट फ्लो. आता टर्बुलंट फ्लो इट इज द फ्लो ॲट व्हेरी हाय फ्लो रेट. त्याचा फ्लो रेट कसा असतो, व्हेरी हाय, सो दॅट देर इज नो स्टेडी फ्लो अँड द फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली. फ्लो पॅटर्न काय होतं, चेंजेस कंटिन्युअसली. म्हणजेच फ्लोडेड रिव्हर फ्लो, म्हणजे नदीला पूर आला म्हणतो आपण त्याला, म्हणजे त्याचा पाथ कसा असतो, वेगळा. देन द एअर इन हेरिकेन और स्ट्रोम्स, म्हणजे चक्रीवादळ म्हणतो आपण, चक्रीवादळ त्याचा पण फ्लो कसा असतो, कमी जास्त होतो. टर्बुलंट फ्लो इज इरेग्युलर. अँड इज पाथ इज झिगझॅग. म्हणजे तुम्हाला 2 डायग्राम दिसत आहे. ही फर्स्ट डायग्राम काय, स्ट्रीमलाईन फ्लो, म्हणजे पाथ फ्लो कसा होता, स्टेडी सारखा फ्लो दिसतोय तुम्हाला, आणि प्रत्येकाचा लेअर कसा आहे, वेगवेगळा आहे, राईट आहे का. देन
टर्बुलंट फ्लो पाथ तुम्हाला झिगझॅग आहे. पाथ कसा आहे, टर्बुलंट फ्लो इज irregular and path is zigzag. Then in examination we ask what is meant by streamline flow and what is meant by turbulent flow. Now distinguish between streamline flow and turbulent flow. मग तुम्हाला डिफरन्स पण लिहिता आला पाहिजे. मग तुम्ही डिफरन्स कसा लिहिणार, का स्ट्रीमलाईन फ्लो काय, मग स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये काय होतं, स्टडी, इथं काय अनस्टडी, हा एक डिफरन्स झाला. देन त्याचा हा कसा मूव्ह होतो, स्मूथली, त्याचा फ्लो रेट कसा आहे, चेंजेस होतो, राईट. म्हणजे स्ट्रीमलाईन मध्ये व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट ओव्हर टाइम अँड टर्बुलंट मध्ये तुम्ही काय सांगू शकता, व्हेलॉसिटी डज नॉट कॉन्स्टंट, राईट आहे. देन टू स्ट्रीमलाईन कॅन नेव्हर इंटरसेक्ट, थर्ड डिफरन्स सांगतोय, टू स्ट्रीमलाईन कॅन नेव्हर इंटरसेक्ट, दॅट इज दे आर ऑलवेज पॅरलल. तर हे पहा दोन्ही डायग्राम तुम्हाला दिसते, दोन्ही पण कसे पॅरलल. आणि इकडे काय, इन टर्बुलंट फ्लो ॲट सम पॉइंट द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्स राईज टू एडीज, म्हणजे आपण त्याला भाऊरा म्हणतो, ह्या तुम्हाला दिसतं. हा कसा आहे, इरोटेशनल. Streamline flow over a plane surface can be assumed to be divided into number of plane. The plane surface वरून तुमचा स्टडी स्ट्रीमलाईन फ्लो होत असेल, तुम्हाला नंबर ऑफ लेअर दिसतात, हे बघा 1 2 3 4 दिसतंय लाईन. अँड टर्बुलंट फ्लो, द फ्लो ट्यूब लॉसेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल मूव्ह रँडमली डायरेक्शन, म्हणजे काय रँडम कसं पण मूव्ह होत आहे. येस, हा तुम्हाला डिफरन्स आहे. हा डिफरन्स तुम्हाला 1-2 मार्काला येऊ शकतो, म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्बुलंट फ्लो. देन next article, critical velocity and Reynolds number. First we have to discuss the critical velocity, the velocity beyond which a streamline flow becomes turbulent. Streamline flow becomes turbulent is called critical velocity. त्यालाच काय म्हणतो आपण, critical velocity. मग Vc is equal to Rn eta divided by rho d, where Vc is equal to critical velocity of fluid, Rn is equal to Reynolds number, then eta is equal to coefficient of viscosity, rho is equal to density of fluid, and d is equal to diameter of tube. But the flow of fluid where streamline or turbulent is differentiated on the basis of velocity of flow. म्हणजे तुम्ही डिफरन्शिएट करू शकता, व्हॉट इज, म्हणजे तुमचा फ्लो स्ट्रीमलाईन आहे का टर्बुलंट आहे, हे तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. कसं, ऑन द बेसिस ऑफ वेलोसिटी ऑफ द फ्लो. देन स्ट्रीमलाईनचं टर्बुलंट, स्ट्रीमलाईन फ्लो आहे त्याचा टर्बुलंट, त्यालाच आपण काय म्हणतो, क्रिटिकल वेलोसिटी. आर्यन तुम्हाला रेनॉल्ड्स नंबर इक्वेशन फॉर रेनॉल्ड्स नंबर कॅन बी रिटन ॲज Rn इज इक्वल टू Vc रो डी अपॉन इटा. तुम्ही फक्त रेनॉल्ड्स नंबर फाइंड आउट केला आहे. हा फॉर्म्युला कशाचा आहे, Vc इज इक्वल टू Rn eta अपॉन रो डी. म्हणजे Vc इज नथिंग बट द क्रिटिकल वेलोसिटी, Rn इज नथिंग बट द रेनॉल्ड्स नंबर, eta कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, रो डेन्सिटी ऑफ फ्लुइड, अँड d इज इक्वल टू डायमीटर ऑफ ट्यूब. हा झाला क्रिटिकल वेलोसिटी. जर तुम्हाला रेनॉल्ड्स नंबर फाइंड आउट करायचा असेल तर इक्वेशन तुम्ही काय करणार, फक्त शफल करताय, टर्म फक्त रिअरेंज करताय. मग Rn इज इक्वल टू Vc रो d अपॉन eta. देन रेनॉल्ड्स नंबर, मग रेनॉल्ड्स नंबर, आता Rn काय झाला, रेनॉल्ड्स नंबर इज द प्युअर नंबर. हा काय प्युअर नंबर आहे. मग इट हॅज नो युनिट अँड डायमेन्शन, याला युनिट नाही आणि डायमेन्शन नाही. रेनॉल्ड्स नंबर इज लेस दॅन 1000. द रेनॉल्ड्स नंबर लेस दॅन 1000 असन, द फ्लो ऑफ फ्लुइड इज स्ट्रीमलाईन फ्लो. तो फ्लो कसा असणार आहे, स्ट्रीमलाईन. म्हणजे रेनॉल्ड्स नंबर जर तुमच्या 1000 पेक्षा कमी असेल तर तुमचा फ्लो कसा असणार आहे, स्ट्रीमलाईन. अँड रेनॉल्ड्स नंबर इज ग्रेटर दॅन 2000, 2000 पेक्षा, 2000 पेक्षा तुमचा रेनॉल्ड्स नंबर मोठा असेल, द फ्लो ऑफ फ्लुइड इज टर्बुलंट. देन रेनॉल्ड्स नंबर इन बिटवीन 1000 अँड 2000, म्हणजे रेनॉल्ड्स नंबर तुमचा 1000 पेक्षा मोठा म्हणजे Rn, आणि कसा आहे 2000 पेक्षा कमी, म्हणजे 2000 पेक्षा कमी असेल
in between asan. Then streamline flow changes to turbulent flow. म्हणजे streamline flow चा काय होणार? Turbulent flow होणार. परत काय सांगतोय? Reynolds number in between 1000 and 2000. Then streamline flow changes to turbulent flow. This हा झाला तुमचा Reynolds number. तुम्ही आता काय critical velocity and Reynolds number. Critical velocity, the velocity beyond which a streamline flow becomes turbulent is called critical velocity. Then in that lecture we have to discuss the expression for the capillary rise or fall in that two method. First method is by using pressure difference and second method using force. Then we have to discuss the motion, fluid in motion and few definition regarding this. Then next lecture we have to discuss the Stokes law. Today I will stop here. The next lecture we have to discuss the next topic.